नमस्ते. माझं गीता चॅनल नावाचं एक चॅनल यूट्यूबवर आहे. मी मीनाक्षी गिरी. श्रीमद भागवत हा एक परम कल्याणकारी ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वाचन मी चालू केलं आहे. भागवत सप्ताहामध्ये फक्त गोष्टीच होतात. तो पूर्ण ग्रंथ फार महान आणि कल्याणकारी आहे. त्या अमृताचं प्राशन आपल्या सर्वांना करता यावं आणि सर्वांचं जीवन फार धकाधकीचं झालं आहे. या वेगवान जीवनामध्ये इतका वेळ नाही लोकांना की पूर्ण ग्रंथ वाचावा. म्हणून रोज 5 मिनटं 10 मिनटं वेळ काढून तुम्ही हा ग्रंथ ऐकावा आणि अमृताचं प्राशन करून स्वतःचं ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण करावं. आणि या ग्रंथाची महानता अशी आहे की जो ऐकल त्याच्यावर ईश्वराची पूर्ण कृपा होते. म्हणून हा छोटासा प्रयत्न. श्रीमद भागवत द्वितीय अध्याय, श्रीमद भागवत महात्म्य द्वितीय अध्याय, भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न. नारद म्हणाले, बालिके, तू व्यर्थ खेद का करीत आहेस? तू इतकी चिंतातूर का झाली आहेस? भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाचे चिंतन कर, तुझे दुःख नाहीसे होईल. कौरवांच्या अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते आणि गोपसुंदरीचे ज्यांनी पालन केले ते श्रीकृष्ण कोठेही गेलेले नाहीत. त्यांना नेहमी प्राणाहून अधिक प्रिय अशी तू भक्ती आहेस. तुझ्या आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्या घरी सुद्धा जातात. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग या 3 युगात ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती. परंतु कलियुगात केवळ भक्ती मोक्ष प्राप्ती करून देणारी आहे असे निश्चित जाणून परम आनंद चिन्मूर्ती ज्ञानस्वरूप श्रीहरीने सत्स्वरूप अशा तुझी निर्मिती केलेली आहे. तू श्रीकृष्णांना प्राणाहून प्रिय अशी सुंदरी आहेस. एकदा तू हात जोडून त्यांना विचारले होते की मी काय करू? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या भक्तांचे पोषण तू कर, अशी तुला त्यांनी आज्ञा केली होती. तू ते स्वीकारल्यानंतरही श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्यांनी तुझी सेवा करण्यासाठी मुक्तीला दासीच्या रूपात आणि ज्ञान वैराग्यांना पुत्ररूपात तुझ्या स्वाधीन केले. तू मूळ रूपाने वैकुंठामध्ये भक्तांचे पोषण करतेस, तर पृथ्वीवर भक्तांचे पोषण करण्यासाठी तू केवळ सावलीच्या रूपात राहिली आहेस. तू मुक्ती, ज्ञान आणि वैराग्यासह पृथ्वी तलावर आलीस आणि सतयुगा ते द्वापारयुगापर्यंत मोठ्या आनंदाने राहिलीस. मुक्ती कलियुगात नास्तिकतेच्या रोगाने ग्रस्त होऊन क्षीण होऊ लागली, म्हणून ती लगेच तुझ्या आज्ञेने पुन्हा वैकुंठ लोकात गेली. तू स्मरण करताच मुक्ती येथे येते आणि परत जाते. परंतु ज्ञान आणि वैराग्याला तू पुत्र मानून आपल्या जवळच ठेवले आहेस. कलियुगात उपेक्षा झाल्याने हे तुझे पुत्र निरुत्साही आणि वृद्ध झाले आहेत. परंतु तू चिंता करू नकोस, यांना नवजीवन प्राप्त करून देण्याचा उपाय मी शोधून काढतो. हे सुंदरी, कलीसारखे दुसरे कोणतेही युग नाही. या युगात मी घराघरात प्रत्येक माणसाच्या हृदयात तुझी स्थापना करेन. अन्य सर्व साधनांना तुच्छ ठरवून आणि भक्तिविषयक मोठ्या उत्सवांना प्राधान्य देऊन लोकात मी तुझा प्रचार केला नाही तर मी श्रीहरीचा दास म्हणून घेणार नाही. या कलियुगात जे जीव भक्ती मार्गाला लागतील ते पापी असलेही तरीही निर्भयपणे श्रीकृष्णधामाला जातील. ज्यांच्या हृदयात प्रेमस्वरूप भक्ती निरंतर वास करते ते शुद्ध अंतःकरणाचे लोक स्वप्नात देखील यमाला पाहत नाही. ज्यांच्या हृदयात भक्ती आहे त्यांना प्रेत, पिशाच, राक्षस किंवा दैत्य स्पर्श करण्यास असमर्थ आहेत. तप, वेदाध्ययन, ज्ञान, कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाही. ते केवळ भक्तीनेच वश होतात. गोपी याचे उत्तम उदाहरण आहे. हजारो जन्माच्या पुण्याईने मनुष्याला भक्तीविषयी प्रेम निर्माण होते. कलियुगात भक्ती केवळ भक्तीचेच सार आहे. भक्तीनेच प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर उपस्थित होतात. भक्तीशी द्रोह करणारे 3 लोकात दुःखाचे धनी होतात. एकेकाळी भक्ताचा तिरस्कार केल्यामुळे दुर्वासा ऋषींना दुःख प्राप्त झाले होते. व्रते, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञानचर्चा इत्यादी साधनाची काहीही आवश्यकता नाही. एक मात्र भक्तीच मुक्ती देणारी आहे. सूत म्हणाले, आपण महात्म्य
निर्णयकर्त्या नारदाच्या तोंडून ऐकल्यावर भक्ती सर्व अंगाने पुष्ट झाली आणि त्यांना म्हणाली, भक्ती म्हणाली की नारद मुनी, आपण धन्य आहात. आपले माझ्या ठिकाणी निश्चल प्रेम आहे. मी नेहमी आपल्या हृदयात निवास करेन. आपल्याला मी कधीही सोडून जाणार नाही. हे साधू, आपण मोठे कृपाळू आहात. एका क्षणात आपण माझे दुःख दूर केले, परंतु अजूनही माझ्या पुत्रांना चेतना मात्र आलेली नाही. म्हणून आपण यांना जागवा, यांच्यात चैतन्य आणा. सूत म्हणाले, भक्तीचे हे वचन ऐकून नारदांना पुत्रांची करुणा आली आणि ते त्यांनी आपल्या हाताने हलवून जागे करू लागले. त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन जोराने ओरडून म्हणू लागले की हे ज्ञाना, उठ, लवकर जागा हो. हे वैराग्या, उठ, लवकर जागा हो. नंतर नारदांनी वेदघोष, वेदांत घोष आणि वारंवार गीता पाठ करून त्यांना जागवले. त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले, परंतु आळसाने ते दोघेही जावळी देत राहिले. डोळे उघडू पाहू शकले नाहीत. त्यांचे बहुतेक केस बगड्याच्या रंगासारखे पांढरे सफेद झाले होते. सर्व अंग वाळलेल्या लाकडाप्रमाणे निस्तेज झाले होते. अशा रीतीने तहान भुकेने व्याकुळ झालेले ते पुन्हा झोपी जाऊ लागले. असे पाहून नारदांना मोठी चिंता लागून राहिली आणि ते विचार करू लागले की आता आपण काय करावे. यांची झोप आणि त्याहीपेक्षा अधिक वृद्धावस्था कशी दूर होईल. शौनका, अशी काळजी करीत नारद भगवत चिंतन करू लागले. त्याच वेळी आकाशवाणी झाली, मुनिवर्य, खेद करू नका. तुमचे हे प्रयत्न निश्चितच सफल होतील. देवर्षी, यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा. ते कोणते आणि ते तुम्हाला संत शिरोमणी महात्मे सांगतील. त्या सत्कर्माचे अनुष्ठान करता क्षणीच यांची झोप आणि वृद्धावस्था नाहीशी होईल आणि सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल. ही आकाशवाणी तेथील सर्वांनी स्पष्टपणे ऐकली. नारदाने त्यामुळे फार आश्चर्य वाटले. ते मनात म्हणू लागले, मला याचा तर काहीच आशय कळला नाही. नारद म्हणाले, या आकाशवाणीने सुद्धा गुप्त रूपानेच ही गोष्ट सांगितली. ज्यामुळे यांचे कार्य तडीस जाईल असे साधन मात्र यांनी सांगितले नाही. ते संत कोठे भेटतील आणि कोणते साधन सांगितले बरे. आता आकाशवाणीने जे काही सांगितले त्यानुसार मला आता काय केले पाहिजे. सूत म्हणाले, शौनका, ज्ञान आणि वैराग्य यांना तेथेच सोडून नारद मुनी तेथून निघाले आणि प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन वाटेत भेटणाऱ्या ऋषीवर्यांना ते साधन विचारू लागले. त्यांचे म्हणणे सर्वजण ऐकून घेत होते, परंतु निश्चित उत्तर मात्र कोणीच देऊ शकत नव्हते. कोणी सांगितले हे अशक्य आहे. दुसरे कोणी म्हणाले याचे योग्य उत्तर मिळणे दुराप असतात. तर काही जण गप्प राहिले आणि अन्य काही जण आपले हसे होईल या भीतीने उत्तर देणे टाळण्यासाठी तिथून निघूनही गेले. त्रैलोक्यात आश्चर्यकारक असा हाहाकार माजला. लोक एकमेकाजवळ कानात कुजबुजू लागले, जर आपण वेद पठण, वेदांत घोष आणि वारंवार गीता पठण ऐकूनही भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणता आली नाही, तर अन्य कोणत्या उपायाने उपाय दिसते असं वाटत नाही बाबा. परमयोगी नारद मुनी नाही, ज्याचे ज्ञान नाही, अशा बाबतीत अन्य सामान्य लोक काय सांगू शकतील. अशा प्रकारे ज्या ज्या ऋषीवर्यांना विचारले गेले त्यांनी असाच निर्णय दिला की ही गोष्ट असाध्य आहे. तेव्हा नारद चिंतातूर अवस्थेत बद्रीवनात आले आणि ज्ञान आणि वैराग्य यांना जाग करण्यासाठी मी येथे तप करीन असा त्यांनी निश्चय केला. त्याच वेळी नारदांना समोर कोट्यावधी सूर्यासारखे अत्यंत तेजस्वी असते सनकादी मुनी दिसले. त्यांना मुनिश्रेष्ठ नारद म्हणाले, माझ्या महत्भाग्यानेच आपली आणि माझी केवळ भेट झाली. कुमारांनो, कृपा करून आपण ते साधन मला तातडीने सांगावे. आपण सर्वजण महान योगी, बुद्धिमान आणि बहुश्रुत आहात. आपण 5-5 वर्षाचे बालक दिसत असला तरी आपण पूर्वजांचेही पूर्वज आहात. आपण नेहमी वैकुंठ धामात राहता, सदैव हरिकीर्तनामध्ये तत्पर असता, भगवंताच्या लीलामृताचे पान त्यातच तल्लीन होता आणि भगवत कथा हाच आपल्या जीवनाचा एकमेव आधार आहे. श्री हरिशरणम हाच मंत्र आपल्या मुखात नेहमी असतो आणि म्हणूनच कालगतीनुसार येणारी वृद्धावस्था आपल्याला बाधू शकत नाही. पूर्वी एकदा ज्या भुवया आपण
वक्र करताच भगवान विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय तात्काळ पृथ्वीवर गेले आणि पुन्हा आपल्याच कृपेने वैकुंठ लोकात आले. माझ्या सौभाग्याने मला आता आपण येथे दर्शन देत आहात. मी दीन आहे तर आपण दयाळू आहात, म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी. आकाशवाणीने ज्याबद्दल मला सांगितले ते साधन कोणते, त्याचे अनुष्ठान कसे केले पाहिजे हे आपण मला विस्तारपूर्वक सांगा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख मिळू शकेल आणि सर्व वर्णामध्ये यांची कोणत्या प्रयत्नाने प्रेमपूर्वक प्रतिष्ठापना होऊ शकेल. सनकादिक म्हणाले, देवर्षी आपण चिंता करू नका, मन प्रसन्न ठेवा. त्याबाबतचा साधा सोपा उपाय पहिल्यापासूनच विद्यमान आहे. नारद मुनी, आपण धन्य आहात. आपण विस्ताराने विरक्ताचे शिरोमणी, श्री भक्तात अग्रगण्य, श्रीकृष्ण भक्तात अग्रगण्य, तसेच भक्तियोगाचे सूर्य आहात. आपण भक्तीसाठी जे काही प्रयत्न करीत आहात ती काही आश्चर्याची गोष्ट नाही. भक्तीची पुनर्स्थापना करणे हे कार्य भगवत भक्तासाठी सर्वथैव योग्य आहे. या संसारात ऋषीमुनींनी उद्धाराचे अनेक मार्ग प्रकट केले आहेत, परंतु ते सर्व कष्टसाध्य आणि बहुधा सद्यप्राप्ती करून देणारे आहे. परंतु भगवत प्राप्तीचे साधन मात्र फार गुप्त आहे. त्याचा उपदेश करणारा सत्पुरुष मोठ्या भाग्यानेच मिळतो. आपल्याला आकाशवाणीने ज्या सत्कर्माचा संकेत केला आहे तो आम्ही तुम्हाला सांगतो. आपण प्रसन्न आणि स्थिर चित्त होऊन ऐका. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ हे कर्माचे सूचक आहेत. विद्वानांनी ज्ञानयज्ञालाच सत्कर्माचे सूचक मानले आहे. शुकही महामुनींनी याचे गायन केले आहे. श्रीमद भागवताचे पारायण हेच ते सत्कर्म होय. त्याचे शब्द ऐकून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना मोठी शक्ती प्राप्त होईल. यामुळे ज्ञान आणि वैराग्यांचे कष्ट नाहीसे होतील आणि ह्या गर्जना ऐकून ज्याप्रमाणे लांडगे पळून जातात त्याप्रमाणे श्रीमद भागवताच्या शब्दानेच कलियुगाचे हे सर्व दोष नाहीसे होतील. त्यावेळी प्रेमरस वाहत नेणारी भक्ती, ज्ञान आणि वैराग्याला बरोबर येऊन घरोघरी प्रकट होईल. नारद म्हणाले, वेदांताचे पठण आणि गीता पाठ करून भक्ती, ज्ञान, वैराग्य रूपी हे तिघे जर जागे राहिले नाही तर श्रीमद भागवत कथा ऐकून ते कसे जागे होतील. कारण त्या कथेच्या प्रत्येक पदात आणि प्रत्येक श्लोकात वेदाचा तो सारांश कथन केलेला आहे. आपण शरणागत वत्सल आहात. आपले दर्शन कधीही व्यर्थ होत नाही, म्हणून माझी ही शंका दूर करा, विलंब करू नका. सनकादिक म्हणाले, श्रीमद भागवताची कथा वेद आणि उपनिषद यांच्या सार सर्वस्वातूनच प्रकट झाली आहे. पण ही स्वतंत्र फलरूप असल्याने वेद उपनिषदापेक्षाही उत्तम ठरली आहे. ज्याप्रमाणे झाडातील रस बुंध्यापासून फांदीच्या शेंड्यापर्यंत असला तरी त्याचा आस्वाद घेता येत नाही, पण ज्यावेळी तो रस फळाच्या रूपाने प्रकट होतो, वेगळा प्रकट होतो, तेव्हा सर्वांना हवाहवासा वाटतो. दुधामध्येच तूप असते, परंतु त्याचा स्वाद घेता येत नाही. तेच तूप दुधापासून वेगळे काढले जाते तेव्हा ते देवतासाठीही स्वादिष्ट बनते. उसाच्या सर्वागत साखर व्यापून असते, परंतु ती वेगळी झाल्यानंतर तिची गोडी समजते. भागवत कथा ही अशीच आहे. हे भागवत पुराण वेदांच्या बरोबरीचे आहे. श्री व्यासांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची स्थापना करण्यासाठी हे प्रकाशित केले आहे. वेदांतात पारांगत आणि गीतेची रचना करणारे भगवान व्यासदेव हे पूर्वी खिन्न होऊन अज्ञान अंधकारात चाचपडत होते, तेव्हा आपणच त्यांना 4 श्लोकात याच भागवताचा उपदेश केला होता. तो ऐकूनच त्यांची खिन्नता तात्काळ नाहीशी झाली. असे असता आपण आश्चर्यचकित होऊन उलट आम्हालाच हा प्रश्न विचारत आहात. आपण त्यांना शोक आणि दुःखांचा नाश करणारे श्रीमद भागवत पुराण ऐकवले पाहिजे. नारद म्हणाले, ज्यांचे दर्शन सर्व पापांना तात्काळ नाहीसे करते आणि जे संसार दुःखाच्या वणव्याने तप्त झालेले आहेत त्यांच्यावर कल्याणाचा वर्षाव करणारे आहे. सहस्रमुख शेषगात असलेल्या भगवत कथामृताचे आपण नेहमी पान करीत असावे. असता प्रेमलक्षणा भक्ती उजेडात आणण्याच्या हेतूने मी आपणास शरण आलो आहे. जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मातील संचित पुण्याचा उदय होतो तेव्हा त्याला सत्संग प्राप्त होतो आणि तेव्हा
त्याच्या अज्ञानजनित मोह आणि मदरूपी अंधकार नाहीसा होऊन त्याच्या ठिकाणी विवेकाचा उदय होतो. अध्याय 2 समाप्त. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये कुमार नारद संवादे नाम द्वितीयोध्यायः. सर्वांनी मनपूर्वक हा अध्याय पूर्ण ऐकावा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करावे आणि सबस्क्राईबही जरूर करावे. तुमच्या कमेंट याची मी वाट पाहते.